नमस्कार. फिन्स इनोव्हेशन सुनंदा याच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण रफेज किंवा फायबर किंवा ज्याला आपण मराठीमध्ये तंतुमय पदार्थ म्हणतो त्याबद्दल बोलूया. आता तंतुमय पदार्थ जे असतात ते काय करतात, तर ते आपलं पोट साफ होण्यास किंवा शरीर स्वच्छ ठेवण्यामध्ये मदत करतात. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त आहारात त्याचा वापर करायला सांगतात. आता याच्यामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल असे दोन प्रकार आहेत. आता हे प्रकार म्हणजे काय, तर सोल्युबल जे असतात फायबर ते आपल्या शरीरामध्ये हळूहळू पचन करतात. त्यामुळे काय होतं, आपल्या रक्तातली साखर ही एकदम जास्त प्रमाणात वाढत नाही. म्हणून डायबेटीसच्या लोकांना ते जास्त फायदेशीर असतं. म्हणून डायबेटीसला भात जास्त खाऊ नका आणि पोळी खा किंवा भाकरी खा असं का सांगतात, की जास्तीत जास्त याच्यामध्ये सोल्युबल फायबर त्यांना मिळतं. याच्यानंतर इनसोल्युबल फायबर असतं. ते काय करतं, तर ते आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतं किंवा आपलं पोट साफ होतं. आणि सोल्युबल फायबरचा आणखीन एक फायदा म्हणजे आपल्या शरीरातलं जे जास्ती मेद असतो किंवा जास्तीचे फॅट्स असतात ते त्याच्यातनं निघून जातात. म्हणजे आपल्या स्टूलमधून किंवा आपण जेव्हा टॉयलेटला जातो तेव्हा त्याच्यातनं निघून जातात. तर हे दोन फायदे हे सोल्युबल फायबरचे आहेत, की आपल्या शरीरातली साखर नियंत्रणात राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातलं मेदाचं प्रमाण हे नियंत्रणात राहतं. त्यामुळे अर्थातच LDL जे असतं ते वाईट कोलेस्ट्रॉल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतात ते शरीरातलं कमी होतं आणि आपलं हृदयसुद्धा निरोगी राहतं. आणि जेवढं हृदय निरोगी राहतं तेवढं जास्तीत जास्त आपण जगतो. म्हणून असं म्हणतात की फायबर जे रोजच्या जेवणामध्ये घेतात ते लोक जास्तीत जास्त जगतात. कारण का, तर त्यांचं शरीर स्वच्छ राहिलेलं असतं, त्यांची साखर नियंत्रणात राहते, त्यांच्या शरीरातले जास्तीचे मेद किंवा फॅट जे असतात ते निघून जातात. या सगळे फायदा त्यांना होतो. त्यामुळे हृदय चांगलं राहतं, पोट साफ राहतं. त्यामुळे अर्थातच शरीर चांगले राहिल्यानंतर माणूस नक्कीच जास्त जगू शकतो. आता सोल्युबल फायबर आता म्हटलं आणि इनसोल्युबल फायबर काय करतं, तर पोट आपलं साफ ठेवतं. शरीरात आपलं सगळी शरीराची घाण असते ती त्याच्याबरोबर घेऊन जातं, कारण ते शरीरामध्ये पचत नाही. त्याच्यामुळे ती निघून जाते सगळी शरीरातली घाण. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं तर त्याचे सोर्सेस काय आहेत, म्हणजे कशातनं ते मिळतात. तर सोल्युबल फायबर साधारणपणे कडधान्य आहेत, डाळी आहेत, म्हणजे सालाच्या ज्या डाळी असतात त्याच्यामध्ये मिळतं. आणि आंबट वर्गाची जी फळं असतात त्या सगळ्यामध्ये मिळतं. किंवा सफरचंद आहे, द्राक्ष आहे, याच्यातनं मिळतं. तर ह्या सगळ्यातनं आपल्याला सोल्युबल फायबर मिळतं. म्हणजे आपलं हळूहळू पचन होतं आणि ते निघून जातं शरीरातनं, जास्तीची साखर आणि मेद निघून जातं. आता इनसोल्युबल फायबर कशामध्ये मिळतं, तर आपल्याला नेहमीच सगळेजण सांगतात की गव्हाचं पीठ आहे, आपण पोळी करताना न चाळता ते गव्हाचं पीठ वापरा पोळीसाठी. तर का बरं, कारण त्याच्यातला जो कोंडा असतो तो इनसोल्युबल फायबरमध्ये येतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि नंतर आपलं पोट साफसुद्धा होतं, कारण ते शरीरामध्ये कोंडा पचत नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर आपल्याला सॅलड खायला सांगतात. सॅलडमध्ये काय, आता मुळा असेल, गाजर असेल, टॉमॅटो असेल, काकडी असेल, ह्याच्यातनं सगळ्यातनं आपलं पोट साफ होतं. ब्राऊन राईसमध्ये सुद्धा इनसोल्युबल फायबर असतं, म्हणजे जे आपल्याला पचत नाही आणि शरीर स्वच्छ करतं. सोल्युबल म्हणजे काय सांगितलं आता मी, की शरीराबरोबर म्हणजे शरीराचं पचन हे स्लो करतं किंवा हळू करतं आणि आपल्या शरीरातली अतिरिक्त साखर आणि अतिरिक्त अतिरिक्त मेद असतो तो निघून जातो त्याच्याने. म्हणून मैद्याचे पदार्थ न वापरता अख्खे गहू किंवा गहू न चाळता कोंड्यासकट जे आपण वापरतो पोळीसाठी ते अतिशय उपयुक्त असतं. म्हणून बरेच जण बघा गव्हाच्या पिठामध्ये दळून आणताना सोयाबीन घालतात किंवा हरभरे घालतात, मेथी घालतात. म्हणजे त्याचे जे फायबरचे गुण आहेत किंवा त्यातले न्यूट्रिएंटसुद्धा त्याच्याबरोबर वाढतात. प्रोटीनचं कंटेंट पण वाढतं आणि फायबरसुद्धा वाढतं. आणि साल्यासकट कुठल्याही डाळी असतील किंवा कडधान्य असतील किंवा आपण ज्या शेंगभाज्या खातो, गवार असेल, फरसबी असेल ते किंवा घेवडा असेल, तर ह्या शेंगभाज्यामध्ये सुद्धा ते असतं, ते सोल्युबल फायबर असतं. आता फायबरचं आपल्याला उपयोग बघितले आपण.
आता आणखीन एक त्याचा एक मोठा फायदा आहे, म्हणजे वजन कमी करायचं असेल आपल्याला तर डॉक्टर फायबर भरपूर खायला सांगतात. कारण का की फायबर खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, म्हणजे आपण असं वाटतं की भरपूर जेवलो आहे. त्यामुळे आपल्याला नंतर त्याचा खरं काही उपयोग नसतो, आपल्याला नंतर ते शरीरातून निघून जातं. त्याच्यामुळे आपलं जे शरीरामध्ये फॅट्स आहेत, मेद आहे, ते वाढत नाही. त्यामुळे कॅलरीज कमी खाल्ल्या जातात आणि जास्तीत जास्त आपल्याला पोट साफ राहतं, म्हणून त्याचा तोही उपयोग आहे. ते जास्त प्रमाणात झालं तर काय होतं, आता ते 70 ग्रॅमपेक्षा जर खूप जास्त खाल्लं आपण तर खूप कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते, म्हणजे पोट साफ होत नाही, कारण खूप फायबरच खाल्लं आपण. तर त्या फायबरबरोबर आपण वॉकिंग केलं पाहिजे, म्हणजे चालणं फिरणं पाहिजे किंवा कुठली एक्सरसाइज केली पाहिजे, काही व्यायाम केला पाहिजे किंवा त्याच्याबरोबर पाणीसुद्धा भरपूर प्यायलं गेलं पाहिजे. म्हणजे फायबर प्रमाण खायचं, त्याच्याबरोबर पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवायचं, आपलं बाकीचं डाएट व्यवस्थित ठेवायचं आणि चालणं फिरणं किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्याला जो झेपेल तो व्यायाम करायचा, हे केलं गेलं पाहिजे. आता त्या फायबरचा RDA काय, म्हणजे किती प्रमाण आहे, तर साधारण असं सांगितलेलं आहे की 18 ते 50 वर्ष याच्यामध्ये साधारण 21 ते 25 ग्रॅम, म्हणजे 25 ग्रॅमपर्यंत साधारण घ्यायला हरकत नाही बायकांसाठी, आणि पुरुषांसाठी साधारण 30 ते 38 ग्रॅम असं सांगितलेलं आहे. आणि हे 50च्या पुढे थोडं प्रमाण कमी होऊ शकतं, म्हणजे 21 ग्रॅम आणि 30 ग्रॅम असं ते प्रमाण असतं. आता असं अमेरिकेच्या अहवालानुसार सांगितलेलं आहे की ढोबळमानाने जो असा विचार केला, म्हणजे असं प्रत्येक वयाचं हे बघत बसलं किंवा त्याच्यापेक्षा साधारणपणे 1000 किलो कॅलरीज किंवा 1000 कॅलरीजचं डाएट घेतलं, म्हणजे 1000 कॅलरीजचं आपल्या शरीराला आवश्यक असते, तर साधारणपणे 14 ग्रॅम फायबर हे आपल्या पोटात गेलं पाहिजे. म्हणजे 14 ग्रॅम हे जे आहे त्याच्यामध्ये फायबर पाहिजे. आणि साधारण आपल्याला 2000 किलो कॅलरीजचं किंवा 2000 कॅलरीजचं डाएट घ्यायचं असेल तर साधारणपणे 25 ग्रॅम फायबर हे नॉर्मल सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जर हे बाकीचं कॅल्क्युलेशन केलं तरी साधारण आपण ढोबळमानाने जर विचार केला तर साधारण आपल्याला 1500 ते 2000 कॅलरीज जर लागल्या तर 25 ग्रॅम फायबर हे आपल्याला पुरेसं असतं. त्यामुळे तेवढं फायबर तर आपल्या पोटात गेलंच पाहिजे. तर हे झालं सगळं फायबरविषयी. आता आणखीन एक गोष्ट सांगायची ती म्हणजे फायबर कशातनं जास्त मिळतं. आता आपण जे आळशी म्हणतो, आळशीमध्ये साधारण 1 टेबलस्पून जर आळशी असेल, म्हणजे एक मोठा चमचा घेतलं तर 2.8 ग्रॅम हे फायबर असतं. किंवा सफरचंद असेल, पेर असेल किंवा अख्खे मसूर जे असतात ते साधारण आपण 1 वाटी किंवा 1 बाउलचं अख्खे मसूर घेतले तर त्याच्यातनं पण साधारण आपल्याला 16 ग्रॅम फायबर मिळू शकतं. म्हणजे आपल्याला 25 ग्रॅम जर हवं असेल तर त्याच्या जवळजवळ 16 ग्रॅम हे आपल्याला नुसतं मसूर खाऊनसुद्धा मिळू शकतं. तर आता हे फायबरविषयी आपण चर्चा केली. तर फायबर हे सुद्धा कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदकांमध्येच येतं. म्हणजे आपल्याला असं सांगितलेलं आहे की आपलं पूर्ण डाएट त्याच्यामध्ये 65 ग्रॅम कर्बोदकं खायची, 15 ग्रॅम प्रोटीन्स किंवा प्रथिनं आणि साधारणपणे 20 ग्रॅम हे फॅट्स किंवा मेद खायचं. मेद म्हणजे तेल, तूप, लोणी, चीज हे सगळं मिळून जे आपण खातो ते. तर आता मी जे सांगितलं कर्बोदकं, त्या कर्बोदकांमध्ये फायबरसुद्धा येतं, त्याच्यामध्ये साधारण साखरसुद्धा येते आणि त्याच्यामध्ये जे आपण खातो म्हणजे धान्य किंवा फळं, भाज्या हे सगळं कर्बोदकामध्ये येतं. तर आता त्यांनी असा पिरॅमिड केलेला आहे किंवा ट्रायंगल केलेला आहे. आता ट्रायंगल म्हणजे काय की असं वरती खाली म्हणजे खाली वाढत जातं आणि वरती अगदी निमुळतं असतं, छोटंसं टोक असतं. तर त्याचे 5 भाग केले, म्हणजे असं ठेवलं आपण तर असं ट्रायंगल जर धरलं तर त्याचेसुद्धा असे 5 भाग केलेले आहेत. आता त्या 5 भागामध्ये सगळ्यात खालचा भाग आहे ते काही जणं म्हणतात की तुम्ही फळं भाज्या खा, काही जणं म्हणतात कर्बोदकं खा. म्हणजे असं जर आपण ढोबळमानाने बघितलं तर खालचे 2 भाग जे आहेत ते कर्बोदकाचा एक खालचा भाग धरला आणि त्याच्यावरचा भाग म्हणजे 5वा भाग नंतर 4था भाग, 4था भाग हा साधारण आपण फळं आणि भाज्यांचा धरला तर त्या प्रमाणात ते इंटेक घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तो 3रा भाग आहे म्हणजे मधला भाग आहे. आता ह्याच्यामध्ये जास्ती प्रमाणात आपल्याला कर्बोदकं आहेत, त्याच्यानंतर आपल्याला फळं भाज्या आहेत. मी आत्ताच म्हटलं तुम्हाला फळं भाज्या आणि फायबर किंवा कर्बोदकं आणि तंतुमय पदार्थ हे सगळं मिळून आपले कार्बोहायड्रेट्स असतात. तर त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो प्रथिनांचा आहे. तर तेवढ्या प्रमाणात प्रथिनं हे पोटात केले पाहिजेत.
त्याच्यानंतर जो भाग आहे तो दूध आणि दुधाचे पदार्थ ह्याचा आहे, म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरचा जो भाग आहे तो फॅट्स आणि शुगर, म्हणजे साखर किंवा गोड पदार्थ आणि फॅट्स म्हणजे काय तर सगळे आता मी म्हटलं तसे तेल, तूप, लोणी, चीज, बटर हे सगळे जे आहेत ते फॅट्समध्ये येतात. आणि तो सगळ्यात वरचा भाग आहे, म्हणजे ह्या टोकामध्ये हा सगळ्यात वरचा भाग आहे, म्हणजे किती कमी प्रमाणात आपल्याला ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर खालच्या भागात थोडंसं आपल्याला दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत. त्याच्या खालच्या भागामध्ये आपल्याला प्रोटीन्स आहेत किंवा प्रथिने आहेत. त्याच्या खालच्या भागामध्ये आपल्याला फळं आणि भाज्या आहेत. आणि सगळ्यात खाली म्हणजे जास्त प्रमाणात लागणारं आपल्याला कर्बोदकं आहेत. त्यामुळे असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर हे सगळं होतं याच्याविषयी. सगळी आपल्याला आज जी माहिती दिली त्याच्या पुढची थोडी माहिती आणखी आणि पाण्याचं महत्त्व हे सगळं आपण पुढच्या भागात घेणार आहोत. पुढच्या भागात आपण साधारण कॅलरीज म्हणजे काय किंवा साधारण किती काय खावं, कसं खावं ह्याची थोडीशी चर्चा करणार आहोत. तर पुढच्या भागात नक्कीच भेटूया. तोपर्यंत क्वीन्स इनोव्हेशन सुगंधाकडून आपल्याला जय हिंद.